आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेलो आहे। आपण बघतोय प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वच नेत्यांचं लक्ष आहे। पालकमंत्री स्वतः संजय शिरसाट यांचं सुद्धा या मतदारसंघावर लक्ष आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये लक्ष केलेलं आहे। काय आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये? तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये आपल्या सोबत आहेत गणेश लोखंडे। यांचा एवढा दसका सर्वांनी का घेतलेला आहे तेही जाणून घेणार आहोत। गणेश लोखंडेंना पाडण्यासाठी अनेक मातब्बर तयार आहेत, पण हा नेमकं काय आहे? विकासाचं गणित आहे की राजकारणाचं गणित आहे? काय सांगाल ह्या सध्या जे राजकारण चालू आहे याबद्दल? सध्या तर खूप विचित्र राजकारण चालू आहे, कारण की तुम्ही मला पण माहिती आहे का, लोक फक्त आपले षडयंत्र रचून जाती जाती तेढ निर्माण करून राजकारण करण्याचं चालू आहे। पण मी सध्या विकासाच्या मुद्द्यावर आमच्या वहिनी 2014-15मध्ये भावसिंगपुरा भीमनगर या वार्डातून नगरसेविका होत्या आणि त्यांच्या माध्यमातून मी जो विकास केलेला आहे, मी तिथं म्हणजे यांना कोणाला तिथं घुसण्याची संधीच नाही दिली। मी जो विकास केलेला आहे म्हणजे वहिनीच्या माध्यमातून, त्याच्यामुळंच आज लोकांची माऊथ टू माऊथ चर्चा आहे। आणि हे जे सत्ताधारी आहे यांनी या प्रभागाकडं, हा जो मतदारसंघ आहे याच्याकडं लक्षच नाही दिलं, डोकून पाहिलं नाही त्यांनी, आणि त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते आता का तो गणेश लोखंडे हा भावसिंगपुरात जसा विकास केला या मुद्द्यावरती सर्व मतदार पूर्ण प्रभागामध्ये जनता माझ्या पाठीशी आहे, आणि याचीच भीती या बाकीच्या लोकांना आहे। आता सध्या जर आपण बघितलं की अनेक लोक हे एकनिष्ठ शिवसेना सोडून शिंदे सेनेमध्ये चाललेले आहेत, परंतु तुम्ही असे एकमेव आहेत की जे आजही एक पक्षासोबत एकनिष्ठ आहे, उद्धव साहेबांसोबत एकनिष्ठ आहे। याकडे कसं बघतो तुम्ही? मी एकनिष्ठ असल्यामुळंच मला म्हणजे मी छाती ठोकपणे फिरू शकतो। ह्या लोकांचं काय, काल ह्या पक्षात होते, आज त्या पक्षात आहे, आणि जर यांना उमेदवारी नसत्या भेटल्या तर आणखीन दुसऱ्या पक्षात दिसले असते। हे सर्व जनतेला माहिती आहे का, यांचं काही हे जागेवर थांबवू शकत नाही, हे आपल्यासाठी काही करू शकत नाही। त्याच्यामुळे ह्या लोकांच्या मनात धसका आहे, आणि मला आत्मविश्वास आहे का आपण जे पहिल्यापासून आपल्या मूळ पक्षासोबत आहे आणि भविष्यात पण राहणार, कारण की माझ्या पक्षाच्याच मुळं मी आज इथपर्यंत आहे। आदरणीय बाळासाहेबाच्या आणि उद्धव साहेबांच्या यांच्या आशीर्वादानेच आम्ही प्रत्येक शिवसैनिक आज चांगल्या याच्यावरती, तसंच भविष्यकाळात सुद्धा मी उद्धव साहेबांच्या सोबतच राहू। बाळासाहेबांनी सांगितलं होतं का तुम्ही उद्धव साहेबाची साथ द्या, आणि जनता पण उद्धव साहेबांनाच साथ देणार आहे। आजचं वातावरण असं आहे का सगळ्या जाती धर्माचे लोक उद्धव साहेबांच्या पाठीशी, कारण की त्यांना माहिती आहे कोविड काळामध्ये उद्धव साहेबांनी काम कसं केलं लोकांना, आणि हा जो प्रभाग आहे ह्या प्रभागाच्या अनेक समस्या आहे, आणि लोकांना एक आशा आहे का आता आम्हीच हे काम करू शकतो। हे इतर लोकांनी काम केलं नाही, त्याच्यामुळे लोकांना आशा आहे आमच्याकडनं। काय काय समस्या आहे आपल्या प्रभागात? या प्रभागातली सर्वात महत्त्वाची समस्या आहे पाणी प्रश्न। पाणी प्रश्न इतका गंभीर आहे की इथं मोठमोठ्या वसाहती झाल्या, अनेक गृहप्रकल्प झाले, पण लोकांना प्यायला पाणीच नाही। प्रत्येक लोकांचे 2-2, 3-3 कोटीचे बंगले, फ्लॅट पाहिले आपण तर फ्लॅट कमीत कमी 25-30 लाखाचा, 40-45 लाखापर्यंत फ्लॅटच्या किमती होत्या। आणि जे तारांगण देवगिरी व्हॅली या सुरुवातीच्या वसाहती, पण तुम्ही बघितलं असेल तिथं प्यायला पाणी नाही, त्याच्यामुळं अनेक लोक निसर्गरम्य वातावरण, चांगलं वातावरण असल्यामुळं थोडे शहराच्या बाहेर राहायला आले, पण ह्या लोकांना पिण्यासाठी पाणी नाही। आणि रोज आपल्याला दैनंदिन जीवनात पाणी हे सर्वात महत्त्वाचा घटक आहे, आणि लोकांना सकाळी जर झोपेतून उठलं तर पहिले पाणी लागतं आपल्याला आंघोळ करायची, बाकीच्या गोष्टी करायच्या, तर पाण्याशिवाय काही होत नाही। आणि उन्हाळ्यात तर अशी कंडिशन होती का लोकांना टँकरसुद्धा विकत लवकर भेटत नाही। त्याच्यामुळं अनेक लोकांनी बघितलं का आपण किराया भरलेला पुरतो आपल्याला शहरात राहून सनी, पण इथं राहणं परवडत नाही, त्याच्यामुळे अनेक लोक तिकडे गेले। तर येणाऱ्या काळात मी पाण्यावरतीच महत्त्वाचं मी प्राधान्य देणार आहे। आणि इथं जायकवाडीचं पाणी येईल तेव्हा येईल, जे आता आपली तुम्ही बघितलं पहिले उद्धव साहेबांनी जेव्हा आपली सत्ता होती, जेव्हा महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि आपली जी युतीची सत्ता होती त्यावेळेसची, तर त्या टायमाला 3 दिवसाला पाणी होतं। आजची कंडिशन बघितली असेल तुम्ही, बॉडी नसल्यानंतर 10 वर्षात आता डायरेक्ट लोकांना 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी झालं। ज्या भागात येतं ह्या भागात तर पाणीच येत नाही नावाचं, तर ह्या भागाची तर इतकी बिकट समस्या आहे, लोकांना विकतच पाण्याचे टँकर घ्यावं लागतं ना। माझा जो प्रभाग आहे पूर्णच्या पूर्ण, आता लक्ष्मी कॉलनी असेल, त्याच्यानंतर पानचक्की असेल, कुतुबपुरा असेल, नंदनवन कॉलनी, शांतीपुरा असेल, भीमनगर भावसिंगपुरा असेल, पडेगाव असेल, ते आपले चांदमारी भुजबळनगर असेल, ह्या सर्व भागात नळाचं पाणी आहे समजा तिथपर्यंत, पण त्या लोकांना पण वेळेवर पाणी येत नाही। नंदन कॉलनीसारखे इतके हाय प्रोफाईल लोक आहे, त्या लोकांना रात्री पाणी भरावं लागतं, रात्रभर पाण्यासाठी जागी राहावं लागतं। याच्यापेक्षा दुःखाची बाब काय? तर येणाऱ्या काळात मी पडेगाव मिटमिटा हा भाग तर पाण्यापासून वंचितच आहे, इथं तर आणखी नळाचं पाणीच नाही। आता फक्त जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाण्याच्या टाक्याचं काम चालू आहे, एक मच्छिंद्रनाथ मंदिराच्या पाठीमागं, आणि एक आपला कत्तलखाना जो आहे कचरा डेपोच्या समोर। आणि
ते पाणी भेटेल तेव्हा भेटेल. जायकवाडीहून आणखीन यांचं पाणी आणायचं किती दिवसाचं चालू आहे. 1680 कोटीची योजना आता यांनी 2800 कोटीवर नेऊन घातली. माझं म्हणणं हे फक्त कॉन्ट्रॅक्टरचे घरं भरायचं काम करू लागले. ह्या लोकांची मानसिकता जनतेला पाणी पाजायची नाही. हे कॉन्ट्रॅक्टरचं कसं बजेट वाढत जाईल, जेवढं काम लेट होईल कामाची गती घेत नाही आहे. उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, उद्धव साहेब 8 दिवसातून एक वेळेस आढावा घ्यायचे. आता देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विरोधात होते, म्हणजे विरोधी पक्षनेते होते, त्यांनी आपली इथं एक मोर्चा काढला होता, अण्णा मोर्चा, आणि ते म्हणले होते आम्हाला सत्ता द्या, आम्ही 6 महिन्यात तुम्हाला पाणी देऊ. आता त्यांना सत्ता भेटून मागचे 2.5 वर्ष गेले आणि आता नवीन निवडणुका होऊन तुम्हाला माहिती 1-1.5 वर्ष होऊ लागलं, तरी यांनी आणखीन पण लोकांना पाणी दिलं नाही. त्याच्यामुळं हे कसे बोल घेवडे लोक आहे, जनतेने ओळखलेलं आहे की एक विकास करू शकत नाही, फक्त एक गप्पा मारू शकतात आणि लोकांची दिशाभूल करू शकतात. त्याच्यामुळं जनता यांना तर आता ह्या स्थानिक लेवलच्या इलेक्शनमध्ये धडा शिकवणार आहे. लोकांनी एक आशेमुळं समजा त्यांची कोणत्या पद्धतीने ते निवडून आले, काही तुम्हाला माहिती आहे लोकांचा EVMवर पण थोडा डाऊट आहे आणि काही असं पण यांनी काही लोकांना पाण्याच्या प्रश्नावरती असं ठोस पाऊल उचललं नाही. आणखीन पण लोकांना प्यायला पाणी भेटलेलं नाही. पण येणाऱ्या काळात जायकवाडीचं पाणी येईल तेव्हा येईल. जसं हर्सुलच्या तलावावरतून 16 वार्डांना पाणी जातं, तसं आमच्या इथं मिठमिठाला मोठं एक तलाव आहे. मी येणाऱ्या काळात मी या प्रभागातून निवडून आलो तर मी सर्वात पहिले येथून एक पाणी योजना मंजूर करणार आहे आणि पडेगाव मिठमिठा माझ्या प्रभागात जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत सर्व लोकांना प्रत्येक दारात नळ आणि प्रत्येक व्यक्तीला पाणी भेटलं पाहिजे. रोज नाही तर 1 दिवस आड तरी पाणी भेटेल असं मी नियोजन करणार आहे. माझी प्लॅनिंग आहे तशी आणि मी शासनाकडून चांगली पाणी योजना मंजूर करून आणणार आहे. माझ्यापासून आणखीन इथं दुसऱ्या प्रभागाला जरी पाणी देता आलं तर नक्की प्रयत्न करणार आहे. सध्या पाण्यावर फोकस तुम्ही केलेला आहे. आता सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त चर्चा ज्यांची झाली ती रशीद मामू पण तुमच्या पॅनलमध्ये आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? रशीद मामू आमच्या पॅनलमध्ये आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता जे विरोधी पक्ष आहे त्या पक्षाचं कसं आहे माहिती आहे का, त्यांच्या पक्षात जर कोणी जरी आलं तर आमच्या पक्षातून काही लोक गेले, जसे नाशिकचे बडगुजर, इतर लोक, आता ते जे सहकारी पक्ष आहे राष्ट्रवादी, ते त्याच्यात पूर्वी यांनी त्यांच्यावर ॲलिगेशन केले होते का हे भ्रष्टाचारी आहे, असे तसे जेलमध्ये टाका, देशद्रोही आहे, कोणाच्या आतंकवाद्यासोबत संबंध आहे. पण यांच्या पक्षात गेले म्हणजे ते 24 कॅरेट झाले, म्हणजे त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढले का ते लोक क्लीन झाले. पण दुसऱ्या पक्षात जर गेले तर ते देशद्रोही. रशीद मामू त्यांनी नाही का पाकिस्तानच्या घोषणा दिल्या. फक्त यांना कसं आहे जातीय तेढ निर्माण करणं आणि आपली पोळी भाजून घेणं हा त्यांचा कोणाचा विरोधी पक्ष BJPचा मुळात BJPचा हाच पायंडा आहे का नाही का, फक्त जाती तेढ निर्माण करणं. मुस्लिम व्यक्ती जर इकडं शिवसेनेत आला उद्धव साहेबाकडं तर तो मग त्याचे काहीतरी काढतील, त्याचा असं पार्श्वभूमी होती, त्याची पार्श्वभूमी होती. आणि त्यांच्याकडे कोणी जरी गेलं, कोणताही मुस्लिम गेला, तो मोठा दहशतवाद्याशी संबंध जरी असला, तो दहशतवादी जरी गेला एखादा तरी तो त्यांना चालतो. आणि रशीद मामू हा एकदम चांगला व्यक्ती आहे, जुना अनुभवी व्यक्ती आहे. मी आता त्यांच्यासोबत फिरू लागलो. लक्ष्मी कॉलनी, पानचक्की त्या पट्ट्यामध्ये त्यांचं काम आहे. तो एकटे कारण की मिल्क कॉर्नर, गरम पाणी या परिसराचे नगरसेवक होते. त्या काळात त्यांनी गोरगरीब जनतेसाठी चांगलं काम केलेलं आहे. तिथं सगळ्या जाती धर्माचे लोक आहे, त्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्या लोकांसोबत प्रेमानं वागलेले. मला एकही माणूस म्हणला नाही आतापर्यंत का हा माणूस असा आहे की तसा आहे. उलटं त्यांना पाहिलं तर खुश होते लोक. आम्ही प्रचाराला त्यांच्यासोबत गेलो, त्या काही भागामध्ये प्रचार आता आमचा सोबतच चालू आहे 4 उमेदवारांचा, तर जिथं गेलो लोक खुश होतात त्यांना बघूनसनी. आणि त्यांचा आम्हाला चांगला फायदा होणार. अनुभवी माणूस आहे, काम केलेलं आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम केलेलं आहे. विशिष्ट असं काही मुस्लिम समाजासाठीच केलं नाही तर विशिष्ट कोणत्या समाजासाठी केलं असं काहीच नाही आहे. त्या माणसांनी सर्व समाजविषयक काम केलेलं आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम केलेलं आहे आणि त्यांचा आम्हाला नक्की फायदा होणार आहे. लोकांना पण माहिती आहे का रशीद मामू माजी महापौर राहिलेले, काम चांगलं आहे, सगळ्या लोकांना चालतात, त्याच्यामुळं त्यांचा नक्की फायदा होईल आम्हाला. जनतेला काय आवाहन कराल? कारण मतदान करताना 4 जणांना मतदान करायचं आहे. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी कल्पना नाही आहे मतदान करताना जे वोटिंगची प्रक्रिया आहे, तर त्यांना काय आवाहन कराल आणि जनतेला काय सांगाल? मी जनतेला हेच आवाहन करणार आहे का जो व्यक्ती तुमच्या विकास कामासाठी तुम्ही कधीही फोन केला तर अवेलेबल राहील आणि हा प्रभाग एकदम सुजलाम सफलम होईल. या प्रभागातल्या अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवणाऱ्या उमेदवारांच्याच पाठीमागं जनतेने उभं राहावं, ना की आता काही दहशतगर्दी माजवणारे काही असे लोक आहे का. आता जनतेला माहिती आहे कोण लोक कसे आहेत, कोणाचं कॅरेक्टर काय आहे, तर जनता योग्य व्यक्तीच्याच पाठीशी उभे राहतील. कारण की जनतेला माहिती आहे आपल्याला उद्या एखाद्या व्यक्तीकडे काम घेऊन जायचं तर त्या व्यक्तीनं काम हो न हो पण आपल्या आपण घेऊन गेलेली समस्या ऐकून तरी घेतली पाहिजे. ती सोडवणं तर नंतर. पण काही लोक आता आजच्या कंडिशनला आमच्या प्रभागात असे उमेदवार आहे का लोकांना त्याच्याकडे जायला आणि पाहायला सुद्धा भीती वाटते.
त्यांची इतकी दादागिरी आहे, दहशतगर्दी आहे लोकांना. त्या आता काही काही उमेदवार आपण तर आज सगळे लोकांच्या पाय पडत हिंडू लागले मतदाराच्या, आणि काही काही लोकांना धावसा मारू लागले की तो तंगडे तोडीन, तो पाय तोडीन, तो जर मला मतदान नाही केलं. तर लोक जे ना योग्य व्यक्तीच्याच पाठीशी उभे राहणार आहे की जो त्यांच्या समस्या ऐकून घेऊ शकतो, सुखादुःखात उभा राहू शकतो, अशा व्यक्तीच्या लोक पाठीमागे राहणार आहे. जनतेला माझं एक आव्हान आहे की जनतेने मतदान करताना आम्ही स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवार असून माझ्यासोबत 3 माझे सहकारी, सर्वांची निशाणी मशाल आहे. आता अनुक्रमांक काय झालं, लोक गोंधळत आहे का मशीन 2 राहणार आहे, 3 राहणार आहे, 4 राहणार आहे. पण जनतेला माझं हे सांगणं आहे की आपल्या प्रभागामध्ये 4 मशीन राहणार आहे, आणि 4 मशीनवरती जिथं मशाल चिन्ह असेल अनुक्रमांक खालीवर होते, कारण की ते काही सिरियलनं घेणार नाही का एका मशीनवरती फक्त सुरुवातीला समजा SC कॅटेगरीचं आहे, दुसरं जे आहे ते STचं आहे, तिसरं जे आहे ते OBCचं आहे, चौथं D ओपनचं आहे. असं काही राहणार नाही. त्या 4 याच्यात मला वाटतं मिक्स राहणार आहे सिरियल नंबर, फक्त त्याचा कलर कोड राहणार आहे. त्याला सुरुवातीच्याला व्हाईट कलर आहे, आणि दुसऱ्या याला पिवळा कलर आहे, तिसऱ्या याला मला वाटतं जांभळा कलर आहे, जांभळा तिसऱ्या याला आहे, डला आहे. जे पण कलर राहतील, पण जनतेने मशाल हे चिन्ह बघावं आणि त्याच्यानंतर समोरचं बटन दाबावं. गोंधळून जाऊ नये. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण शांततेत तिथं काही घाबरायची गरज नाही कोणाला. आपल्याला त्या मतदान अधिकाऱ्याला बोलून सनी जो अधिकारी राहील त्याला बोलून सनी शांततेत आपल्याला ज्या व्यक्तीला मतदान करायचं आहे ते शांततेत बघून, काही लोकांना वाचता येत नाही त्यांनी पण नाही का व्यवस्थित मशाल बघावी, त्याच्या समोरचंच बटन दाबावं, असं मी जनतेला आवाहन करतो. व येणाऱ्या काळात जे लोक विकास करतील व जनतेच्या अडीअडचणी समजून घेतील अशाच व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहावं अशी मी विनंती करतो. व आमच्या 4ही उमेदवाराला भरघोस मताने विजय करावं, म्हणजे जेणेकरून ह्या प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला निवडून दिलं आणि दुसरे 2 इकडचे आले 2 तिकडचे आले, त्याच्यात वाद निर्माण नाही झाली पाहिजे विकास करताना. जर 4ही एका पॅनलचे असले तर निधी पण भरघोस आणता येईल, प्रभागाचा विकासही चांगला करता येईल अशी मी जनतेला विनंती करतो. व माझे 2 शब्द सांगतो. खरं तर बघितलं आपण की प्रभाग क्रमांक 4मध्ये खूप समस्या आहेत. विशेषतः कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पाण्याची समस्या आहे. पाण्यासाठी नेमकं निवडून आल्यानंतर काय नियोजन असेल असं गणेश लोखंडे यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. बघूयात की प्रभाग 4मध्ये जनता काय निर्णय घेते, चांगल्या लोकांसोबत राहते की विकासासोबत राहते की दहशत माजवणाऱ्यासोबत, हेही जनता ठरवेल.